प्रभाग क्रमांक 15 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेतृत्व पंकज साबळे यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली आहे। कीर्तिनगर परिसरात काढण्यात आलेल्या मनसेच्या प्रचार रॅलीला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। मराठी पाऊल पडते पुढे चा नारा देत पंकज साबळे यांनी आता थेट मतदारांच्या मनाचा ठाव घेण्यास सुरुवात केली आहे। प्रभागात 15च्या रिंगणात असलेले पंकज साबळे यांनी आपल्या प्रचाराचा रोख प्रामुख्याने स्थानिक मुद्द्यावर आहे। कीर्तिनगर भागात निघालेल्या रॅलीमध्ये मनसेच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर निनादला होता। या रॅलीत तरुणांचा सहभाग लक्षणीय होता, जे पंकज साबळे यांच्या हक्काचा माणूस या प्रतिमेकडे आकर्षित होत आहे। केवळ रॅली आणि सभांवर अवलंबून न राहता पंकज साबळे यांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिला आहे। दररोज हजारो लोकांशी ते प्रत्यक्ष भेटून सकारात्मक संवाद साधत आहेत। तुमचा प्रश्न माझा लढा या भावनेतून ते नागरिकांच्या समस्या जाणून घेत असून घराघरातून त्यांना प्रेमाचा आणि विश्वासाचा कौल मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारांचा मुद्दा पंकज साबळे यांनी प्रभावीपणे मांडला आहे। घरोघरी सुरू असलेल्या या थेट संवादामुळे पंकज साबळे यांनी अल्पावधीतच मतदारांशी भावनिक नाते निर्माण केले आहे। यामुळे प्रभाग 15 मध्ये रेल्वे इंजिनची गती वाढली असून मनसेचे पारडे जड होताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 15 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पंकजजी साबळे हे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण पहिलेही मान घेतलेला आहे मनसेचा सगळ्यात पहिला नगरसेवक म्हणून। आता जबाबदारी अजून वाढलेली आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। का वाटतं? एकदम छान पोषक असं वातावरण आहे। मी प्रभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक निश्चित सांगतो की लोकांच्या एवढ्या समस्या आहे की इथे मोठे मोठे पदं घोषित झालेले आहे। 9 वर्ष झाले सत्ता आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाकी याची पक्ष सत्ता आहे। माझं तुम्हाला एक सांगतो, नगरसेवक पूर्ण निष्क्रिय आहे आणि अलग अलग अनुभव आले। आमच्या याच्यात तर पाहिलं तर पार्सल उमेदवार आला की जिथे लोकांना कुठे राहतं हे पण माहीत नाही आहे, पण लोकांनी आमचं काम पाहिलेलं आहे। आता मी जेव्हा इथे जातो लोकांनी तर त्यांनी म्हटलं आम्हाला सर्व्हिस पाहिजे, आम्हाला नेता नाही, आम्हाला कार्यकर्ता पाहिजे की एका हाकेवर तो आला पाहिजे। तर तो अनुभव जो जुना आहे तो सुद्धा लोकांचा माझ्यावर आहे। कोणताही उमेदवार देताना आम्ही त्यांना वोटिंग करून देऊ, मात्र फिरत असताना लोकांनी सरळ सांगितलं आहे आम्ही जे करू आमच्या प्रभागातले लोकांनी आणि खरं सामाजिक कार्यात जे आहे ते लोक आम्हाला निवडून द्यायचे। जनतेला एकच सांगत आहे यावेळेस तुम्ही माणूस पहा, पक्ष पाहू नका। खरं तुमच्या कामात येणारा तो माणूस पाहणं आवश्यक आहे। जेव्हा काही इलेक्शन जेव्हा नसतात तेव्हा सुद्धा आम्ही रस्त्यावर होतो। आताच्या तारखेत जे इथे सध्या कॅन्डिडेट आहे ते तुम्हाला कधी सामाजिक कार्यात दिसले का? एखादी अडचण असताना ते तुम्हाला कधी मदत करताना दिसले का? एखाद्या शहराचा किंवा एखादा प्रश्न उचलताना दिसले का? आंदोलन करताना आम्ही कधी पण एखादं आंदोलन किंवा काम हे एखाद्या प्रभागातलं आहे का किंवा तोंड पाहून करत नाही, मात्र त्याचाच मला आता इथे सध्या फायदा होत आहे। जेव्हा मी लोकांमध्ये जातो तर लोक म्हणतात नाही तुम्ही प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, येणाऱ्या गोष्टीत सुद्धा तुम्हाला अर्ध्या रात्री आम्ही कामात पडतो। आणि इथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। इथे पैसा हा पूर्ण हा गोष्टी पैशाच्या भरोशाने मी आवाहन करतो, पैशाच्या मागे जनता तर जात नाही। त्यांचे पैसे देत असतात तर घेऊन घ्या, बिलकुल घेऊन घ्या, मात्र मतदान हे मनाने चांगल्या लोकांना करा।